आणि आता एक मोठी बातमी, महापौर पदाची सोडत 22 जानेवारीला निघणार आहे। महापौर पदाबाबतची सोडत येत्या 22 जानेवारीला निघणार असल्याचं कळतंय आणि त्यानंतरच महापौर पदाबाबतचा पेच सुटणार आहे आणि त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांचं आता सोडतीकडे लक्ष लागलेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। महापौर पदाची सोडत ही 22 जानेवारीला निघणार आहे। येत्या 22 जानेवारीला महापौर पदाची सोडत निघेल आणि त्यानंतरच महापौर पदाबाबतचा पेच सुटणार। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, निवडणुका झाल्या 29 महानगरपालिकेच्या राज्यामध्ये, या निवडणुका झाल्यात, पण महापौर पद जे आहे महानगरपालिकांचं त्याचं आरक्षण नेमकं कोणतं आहे? खुला आहे, महिला आहे का SC ST जे अनुसूचित आहे या पद्धतीचं आरक्षण आहे हे अद्याप स्पष्ट नाहीये। त्यामुळे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांची धाकधूक जी नगरसेवक पद मिळवण्याकरता होती ती त्यांची कायम होती, पण त्याचा निवडणुका झाल्या, निवडून आलेले आहेत। पण आता महापौर पद आपल्याला मिळेल का किंवा महत्वाची पदे आपल्याला मिळतील का याकरता मोर्चे बांधणी जी आहे ती निवडून नगरसेवकांनी सुरू केलेली आहे। आणि त्याकरता महत्वाचं म्हणजे महापौर आरक्षण पडणं हे फार महत्वाचं आहे। आणि त्या दृष्टीनं 22 जानेवारीला नगरविकास विभागामधून या सगळ्या सोडत आहेत त्या जाहीर केल्या जातील। यामुळे ठाणे महानगरपालिका असेल, ओव्हरऑल 29 महानगरपालिका असतील, त्याच्यावरती जे महापौर पद जे आहे ते कोणत्या आरक्षणाखाली येईल याबाबत स्पष्टता झाल्यानंतरच पुढची पावलं उचलली जातील। आणि तत्पूर्वी नावं जी आहेत ती अनेक नावं चर्चेमध्ये येतील, अनेक जण त्या दृष्टीने फिल्डिंग लावतील, या सगळ्या गोष्टी आहेत। ठीक आहे अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।